विनंती केली की एकदा सगळी कृती समिती झाली आणि सगळे सहा नेतृत्व ज्यांनी कधी ना कधी विधानसभेचं इलेक्शन लढलं आहे किंवा ते इथले स्थानिक आमदार राहिलेले आहेत, आम्ही सगळ्यांनी पुरंदरवासी म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही एकत्र सगळ्यांनी भेटावं असा आमचा प्रयत्न राहणार. काही तुमचा पाठिंबा आहे का या सगळ्या विमानतळाला? आपली काय भूमिका आहे? मी कालच तुमच्याही चॅनलशी बोलले, माझी भूमिका स्पष्ट आहे की आमचा कुठल्याच महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही, पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स म्हणजे शेवटचा शेतकऱ्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लँड ॲक्विजिशन कुठल्याही उपक्रमासाठी सरकारने करू नये ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. मग तो एअरपोर्ट असू दे, इथला पुरंदरचा किंवा हवेलीचा रिंग रोड आहे, दोन्ही ठिकाणी विरोध चालला आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की बाबा जे काय कराल ते लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्या, लोकांचा शेतकऱ्यांचा मान सन्मान करा, त्यांच्याशी डायलॉग करा, संवेदनशीलपणा